संघ जाईल क्वालिफायरला आणि एक एलिमिनेटरला जाईल. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस देखील बराचसा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आज पहिली मॅच ती आपल्या सर्वांच्या समोर आली आहे आणि त्या पहिल्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4:11 झाली आहेत आणि पहिला बॉल घेऊन गोलंदाज श्याम त्र्यंबके तयार होत आहेत. समोर आहेत अमोल साळवे. पहिला बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला रिव्हर्स अटेम्प्ट करत सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं आणि पहिल्याच बॉलवर षटकार. आजच्या दिवसाची सुरुवात या षटकाराने. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि रिव्हर्स करत बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं अमोल साळवे यांच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर श्याम त्र्यंबक यांच्या विरुद्ध षटकार आणि धावफलकाला देखील आता सुरुवात झाली. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. अकाउंट ओपन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केले जात आहेत. मिड विकेटमधून शोएबला आता इनफिल्डच्या आतमध्ये आणलंय. तर एक फिल्डर आपण जर बघितला तर अगदी थर्ड मॅनमध्ये एक मिड विकेटला आहे. परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र श्याम त्र्यंबक यांचं पुनरागमन आपल्याला बघायला मिळतंय. युवा शिर्डी ग्रामस्थांचं हे वाखणण्याजोगं आयोजन बघता बघता 6व्या वर्षामध्ये आपण आलोय आणि आज या स्पर्धेचा 5वा दिवस देखील संपन्न होतोय. सातत्यपूर्ण ही क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते आणि दरवर्षी नवनवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत, खेळाडूंपर्यंत आणली जाते आणि यावर्षी प्रेक्षकांनी देखील खूप प्रेम दिलंय. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता. साईनाथ गोंदकर बॉल अडवत आहेत, परंतु ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर असल्या कारणे व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर 7 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. फिरकीचे जादूगार म्हणजे श्याम त्र्यंबके. बॅटची एज आणि बॉल थोडासा साईनाथ गोंदकर यांच्यापासून पुढे पडला. काल एक रील खूप व्हायरल झाली, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण साईदादांनी काल केलं होतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण काल त्यांचं बघायला मिळालं होतं आणि आज निश्चितच आपण त्यांच्यावर देखील सर्वांच्या नजरा राहणार आहेत. यावेळेचा बॉल थोडासा पुढे पडला आणि धाव मात्र मिळाले नाही. श्याम त्र्यंबक यांनी पहिला षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन केलं. धावफलकावर धावसंख्या आहे 7. पुढचा बॉल घेऊन श्याम. यावेळेस कनेक्शन प्रॉपर आणि बॉलला घडवली हवाई सफर. अमोल साळवेचा तडाखा. दुसरा षटकार, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अमोल साळवे जालना सातत्याने शिर्डी प्रीमियर लीग गाजवत आलेले आहेत आणि यावर्षी देखील त्यांचे तडाखे प्रतिस्पर्धी संघाला बसलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार श्याम त्र्यंबक यांच्या विरुद्ध. परत एकदा विकेट, परंतु यावेळेचा बॉल खूप उंच आकाशामध्ये. फिल्डर फार दूरवर राहिलेत आणि बॉल सरळ एक टप्पा घेत सीमारेषा क्लिअर करतोय. वैभव जाधव यांनी प्रयत्न केले, परंतु वैभव जाधव यांचे प्रयत्न पडतायत कमी. तिथे चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यावेळेस उंची जास्त मिळाली होती, परंतु नशीब चांगलं की खाली क्षेत्रामध्ये बॉल पडला. चौकार आलेला आहे. परत रिव्हर्स. वाह वाह, धावा मिळतात 6, 6 आणि 6. अजून एक षटकार अमोल साळवेच्या बॅट. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर तब्बल 23 धावा धावफलकावर आपल्याला बनताना पाहायला मिळालेल्या आहेत. रिव्हर्सचे खूप चांगले स्ट्रोक, प्रेक्षणीय दर्शनीय फटके अमोल साळवे यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. श्याम त्र्यंबक यांच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण केली आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा बनवल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिलं षटक संपल्यानंतर 23 धावा धावफलकावर. पाहूयात आता षटक क्रमांक 2ला. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा 23. दुसऱ्या षटकाला गोलंदाज भूषण उघडे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. अतिशय चर्चेत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यावर्षी भूषण उघडे आपल्याच राहता तालुक्यातील गणेशनगर या गावाला बिलॉंग करतात आणि सातत्याने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये त्यांच्या कामगिरीची चर्चा आहे. तेच आता दुसरं षटक घेऊन येत आहेत, परंतु समोर अल्ताफ शेख आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळत आहेत. दाड आश्वीचे हे देखील एक आक्रमक, विध्वंसक, विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. अनेक मैदानं अल्ताफने देखील गाजवलेली आहे आणि निश्चितच आज त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. स्वतः संघनायक आहेत. आता 2 संघनायक एकमेकांच्या विरुद्ध आहेत या ओव्हरमध्ये. अल्ताफच्या विरुद्ध भूषण. पहिलाच बॉल इथे अपील तर जोरदार झाली आहे, परंतु पंचांनी इकडे स्पष्ट नकार दिलाय का पाहूयात. आता पंच चर्चा विनिमय करतायत राजू डावकर सर आणि संतोष भालेराव सर. पाहूयात आता काय निर्णय येणार आहे. अपील तर जोरदार झाली होती, आत्मविश्वास दिसत होता त्या अपीलमध्ये. आता बघूयात निर्णय काय असेल ते आपल्याला पाहावं लागेल. राजू डावकर सर आणि संतोष भालेराव सर, तिसऱ्या बंजांच्या भूमिकेमध्ये सतीश भालेराव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण बघतोय जिथे साई 11 शिर्डीच्या विरुद्ध जय बजरंग वैजापूर हे 2 संघ आमने सामने आहेत. साई 11 शिर्डीने टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं जय बजरंग वैजापूर या संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या आणि पहिल्याच चेंडूवर ओव्हर नंबर 2च्या पहिल्या चेंडूवर अपील तर स्ट्रॉंग झाली आहे. आता बघावं लागेल काय निर्णय आहे. आणि यस, निर्णय आलेला आहे. फलंदाज अल्ताफ शेख बाद. पहिली विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. रिव्ह्यू बाकी असेल याची सुद्धा दखल आपण घ्या. तर इथे विकेट आली. पहिला फलंदाज अल्ताफ शेख बाद झाला. बाहेर जाणारा बॉल होता, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा मिळाली अल्ताफ शेख यांना. पहिल्याच बॉलवर भूषण उघडे यांनी अल्ताफला माघारी पाठवलं. आपण जर बघितलं, आपण चर्चा करत होतो की ओव्हर नंबर 2 मध्ये आता 2 कर्णधार एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत, आमने सामने आलेले आहेत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर भूषण पहिल्याच बॉलवर अल्ताफ यांच्या विरुद्ध भारी पडले आणि अल्ताफ यांची विकेट त्यांनी मिळवली. आता नवीन फलंदाजी करण्याकरिता अंकुश शेकडे सर बॅटिंगसाठी येत आहेत. पाहूयात कशा पद्धतीने आता इथून पुढे बॅटिंग होणार आहे, कारण भूषणचं कौतुक तर करावंच लागेल. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न झाला, तिथे शिक्षा मिळाली. मी नेहमी सांगतो की बाहेर की छेडो नाही और अंदर की छोडो नाही. बाहेर जाणाऱ्या बॉलला जर तुम्ही छेडलं तर निश्चितच तुम्हाला त्याची शिक्षा मिळू शकते आणि तेच बघायला मिळालं होतं. विकेट आली. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॉलिंगसाठी भूषण तर समोर अंकुश सर. यावेळेस आल्याबरोबर बॉलला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. पहिल्याच बॉलवर तगडा ताकदवान प्रहार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आल्याबरोबर पहिलाच बॉल मिळाला आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला अंकुश शेकडे सरांनी. षटकाराने खातं उघडलं. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. एक फलंदाज बाद, 29 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. बॉलिंगसाठी भूषण उघडे, स्ट्रायकर एंडकडे अंकुश शेकडे. यावेळेस देखील परत एकदा भूषण उघडे यांना आसमान दाखवलंय आणि या बॉलला देखील फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आल्याबरोबर 2 चेंडूंवर 2 षटकार. या अगोदर विकेट गेली, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि आल्याबरोबर 2 षटकार या ठिकाणी खेळतात अंकुश शेकडे सर. जबरदस्त बॅटिंग आणि
गोलंदाज भूषणच्या विरुद्ध आक्रमण मात्र इकडे होताना पाहायला मिळालेलं आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या पुढे जाते 35 धावा धावफलकावर. पुनरागमन करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. इकडे भूषण उघडे यांना साई 11 शिर्डी या संघाला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं 23 धावा बनवल्या होत्या. श्याम त्र्यंबके जे महत्वाचे गोलंदाज आहेत त्याच्याच विरुद्ध पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या. या ओव्हरची सुरुवात विकेटने झाली खरी, परंतु इथे अंकुश शेगडे सरांनी 2 षटकारे ठोकलेत. फुलर लेंथ ओव्हर द कव्हर, इन फील्डला क्लिअर गेलंय आणि या बॉललाही पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. अजून एक चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. थैंक यू. अपने परों को खोल क्या आसमान देखता है, ये जहां है यारो ये सिर्फ उडान देखता है. परत एकदा अजून एक तडाखा. लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत, हे अंकुश शेगडे सर आपल्या बॅटिंग मधून सांगतायत आणि या बॉलला देखील सीमारेषेच्या पलीकडे फेकून देत आहेत. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धावफलकावर आपण नजर टाकू मित्रांनो. 1.5 षटकं झाली आहेत आणि 45 धावा धावफलकावर. 5 बॉलमध्ये 22 आल्या त्या ओव्हरमध्ये. जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम, अद्भुत फलंदाजी. फुलर लेंथवर चांगला स्ट्रोक. हिल्लामण आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलकडे फक्त पाहत राहिले आणि हा बॉल देखील वेगात सीमारेषा ओलांडतोय. अजून एक चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रामुख्याने अंकुश शेगडे सर 5 बॉलमध्ये 26. दुसऱ्या बाजूला अमोल साळवे 6 चेंडू 22 आणि या स्पर्धेत पॉवर प्ले मधली सर्वाधिक धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 49. 2 ओव्हरमध्ये 49. एक फलंदाज बाजून परतलेला आहे अल्ताफ शेख, जो शून्यावर बाद झाला. तरी देखील या 2 फलंदाजांनी संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन गेलेले आहेत. दादाबाई शेख यांच्या वतीने अंकुश शेगडे सरांनी जर अर्धशतक बनवलं तर 2100 रुपये. लोणीचे दादाबाई. दोन षटकं या ठिकाणी संपतायत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा झालेल्या आहेत 49 धावा. बॉलिंगसाठी अमोल दुबे. आखूट टप्प्याचा बॉल, आखूट टप्प्याच्या चेंडूचा केला वापर. अमोल साळवेने त्या बॉलला घडवली आहे हवाई सफर. आलाय सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हाफ ट्रॅकर बॉल ओळखला, पुल केला आणि बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं. हा तगडा पुल तो सक्सेसफुल ठरला आणि त्या ठिकाणी षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ज्यावेळेस बाहेर जाणारा बॉल त्याला फक्त दिशा दिली. फिल्डर येत आहेत. मिड ऑफ मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत एक आली, दुसरीचाही प्रयत्न होतोय. 2 धावा आल्यात. दोन धावा आल्या आणि या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या आपण बघू शकता 57 धावा मित्रांनो धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. लोवर फुल टॉस. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. अमोल दुबे यांच्या माध्यमातून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र अमोल यांनी चांगल्या टप्प्यावर टाकलाय. युवा शिर्डी ग्रामस्थांचं हे अतिशय सुंदर, सुबक आणि प्रभावी आयोजन. महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली स्पर्धा म्हणजे शिर्डी प्रीमियर लीग. आज 5व्या दिवसामध्ये आजपासून सुपर 8. चांगला स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मागे फिल्डर उभे आहेत. भूषण उघडे त्या ठिकाणी चूक करणार नाहीत. अजून एक धक्का या ठिकाणी बसतोय. दुसरा धक्का बसतोय. अमोल साळवे यांच्या रूपामध्ये फलंदाजी करणारा जय बजरंग संघाला आली आहे विकेट. एक और टपका.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अमोल दुबे बाजून परत अमोल साळवे बाजून परत आहेत. अमोल दुबेने त्यांची विकेट मिळवली. खूप चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी करण्यात आला. फलंदाज क्रमांक 2 या ठिकाणी बाजून परतलेले आहेत. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 57 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. अमोल साळवे यांची विकेट आली अमोल दुबे यांच्या खात्यामध्ये आणि ती महत्त्वाची विकेट होती. कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न आता गोलंदाजी करणारा साई 11 शिर्डी संघाला देखील करावा लागेल, कारण या सामन्यामध्ये तुम्हाला शिरकाव करण्याची एक संधी मिळाली आहे. आणि आता पाहूयात कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कामगिरी बजावली जाणार आहे. मॅच महत्त्वाची आहे. पहिला विजय मिळवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मात्र दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत, कारण पहिला विजय मिळवल्यानंतर मनोबल तुमचं उंचावतं. पहिला सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास तुमचा वाढतो आणि इथे पहिला सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ निश्चितच सज्ज झालेले आहेत. बघूयात आता काय निर्णय असणार आहे. तर आता नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 विकेट परतल्यानंतर रमेश शिराळे बॅटिंगसाठी आलेले आहेत, परंतु समोर अमोल दुबे बॉलिंग करण्याकरिता आल्याबरोबर एक चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला बॉल. क्षेत्ररक्षक नाही आहेत मागे, खाली क्षेत्र निवडलं आणि रमेश शिराळे यांनी देखील आल्याबरोबर चौकार ठोकलेला आहे. 4 धावा. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आल्याबरोबर चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला दिशा दिली. मागे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हते, वेगात टाकला. फुल टॉस होता खरा, परंतु रिव्हर्स करायला गेले त्यामुळे कनेक्शन होऊ शकलेलं नाही. एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने पूर्ण होईल आणि धावसंख्येमध्ये होणारा बदल. षटक क्रमांक जर पाहिला तर 3चा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या झाली आहे. जय बजरंग वैजापूर 62 धावा, 2 बाद 62.
पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. श्याम त्र्यंबके येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक जर आपण बघितलं तर आता 4चा खेळ सुरू होतोय. पहिल्या 3 ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये जय बजरंग वैजापूर या संघाने आतापर्यंत आगेकूच केली आहे, वर्चस्व निर्माण केलंय, कारण 62 धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये. 4थं षटक सुरू होतोय. श्याम त्र्यंबके यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु मागे फिल्डर आहेत, झेल पकडला जातोय. रमेश शिराळे यांना परतावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये जरी श्याम त्र्यंबके यांच्या विरुद्ध धावा आल्या असल्या, परंतु या ओव्हरमध्ये आले आणि पहिल्याच ओव्हर बॉलवर विकेट मिळवत आहेत. फलंदाज रमेश बाद होत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. तर नवीन फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जय कृष्णा गायकवाड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील कनाशी या गावचे सुपरस्टार आहेत जय कृष्णा गायकवाड. आज शिर्डीमध्ये, परंतु समोर श्याम त्र्यंबके. त्यावेळेस पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे. फिल्डर येत आहेत स्क्वेअर लेगवरून किरण भगत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. रिटर्न चांगला दिला होता आणि 1च्या मदतीने धावा संख्येमध्ये आता छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावर धावा 63 झालेल्या आहेत. साई 11 शिर्डी या संघांना देखील कुठेतरी आता पुनरागमन करण्याची आवश्यकता, इथून पुढे आता धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. या स्पर्धेमध्ये साई 11 शिर्डी या संघाने मोठा संघर्ष केलाय, मोठे चढ उतार पाहिलेले आहेत. आणि काल नेट रन रेटवर जर आपण बघितलं तर हा संघ कॉलबॅकमधून सुपर 8 मध्ये येऊन दाखल झाला. आज देखील या सामन्यामध्ये त्यांना संघर्ष करावा लागेल, कारण इथून पुढे आता जर बघितलं ना तर फिल्टर होऊन 8 संघ पुढे आलेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे जर तुम्ही बघितलं ना तर मैदानाच्या आतमध्ये मोठा संघर्ष राहील. मॅचेस चांगल्या होतील, शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस जातील यात शंका नाही आहे. या अगोदर देखील आपण बघितलं ना तर प्रत्येक सामना चित्तथरारक झालेला आहे. प्रत्येक सामना हा रंगतदार झाला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. श्याम त्र्यंबके यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, समोरून बॉल वळवला. श्याम त्र्यंबकेचा बॉल मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच. बघूयात आता तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आयोजन 2026 मध्ये 6वं वर्ष या स्पर्धेचं संपन्न होत आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना मंगलमय शुभेच्छा. पवित्र निर्णय काय असणार आहे आपल्यापर्यंत निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. सतीश भालेराव सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. तर 7S लाईव्हची टीम देखील चांगलं काम करते. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत, प्रेक्षकांपर्यंत हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये पोहोचवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. निर्णय व्हाईट बॉल आलाय आणि एक धाव अतिरिक्त त्याच्या मदतीने जोडली जाईल. धावफलकामध्ये बदल.
एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 65 धावा धावफलकावर. श्याम त्र्यंबके बॉलिंगसाठी तयार होत आहेत, तर समोर आहेत जय कृष्णा गायकवाड. उडवलाय बॉल, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि श्याम त्र्यंबकेला आभाळ दाखवलंय. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत थँक्यू. षटकार. धावेंची सरबत्ती सुरूच आहे. परत एकदा वा, क्वालिटी, ब्रँडेड, दर्जेदार, शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं तर ऑफ स्टंपच्या जवळचा बॉल थोडासा पुढे होता, ड्रायव्हिंग लेंथवर होता. पुढे झुकून मारला हा स्ट्रोक आणि लॉफ्ट केलं बॉलला, सरळ प्रेक्षकांमध्ये फेकून दिलं. जयकृष्णा गायकवाडचा हा दुसरा तडाखा, हा दुसरा षटकार आलाय जयकृष्णा गायकवाड यांच्या बॅटमधून. मी अगोदरही सांगितलंय, कळवण तालुक्यातील कणाशी या छोट्याशा गावातून येतात, परंतु नाशिक जिल्हा नाही तर आज अनेक जिल्ह्यांमध्ये या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा आहे. JD स्पोर्टचे ते ओनर देखील आहेत बॅटिंगसाठी. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेगमध्ये फिल्डर बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलकावर धावसंख्या 78 धावा. 4 ओव्हर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि 4 ओव्हर नंतर 3 बाद 78. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 4 ओव्हर नंतर 78 बनवल्यात जय बजरंग या संघाने. क्रिकेटचा खेळ आपण सर्वजण पाहतोय, जो खेळ आज सर्वांचा आवडता झालेला आहे. खरं तर काही खेळ हे खेळण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा बघण्यात देखील मिळतो आणि तेवढाच आनंद आपल्याला क्रिकेटच्या खेळायला देखील बघायला मिळत असतो. त्यामुळे प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने मैदानाच्या दिशेने गर्दी करत असतात. आज हळूहळू जर पाहिलं तर प्रेक्षक मैदानाच्या दिशेने येत आहेत. सर्वांचं स्वागत असणार आहे. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने शिर्डी प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वागत आहे. प्रत्येक देशाचा स्वतःचा एक राष्ट्रीय खेळ असतो आणि त्या खेळाची सुरुवात त्या देशापासून झालेली असते. परंतु काही खेळ असे आहेत की त्या खेळांची लोकप्रियता फक्त त्यांच्या देशापुरती मर्यादित राहत नाही. यावेळेस लोवर फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल, फिल्डर येत आहेत, बॉलपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. थोडंसं फंबल होत आहे, परंतु पहा इकडे दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे काय घडलंय. यावेळेस जर आपण बघितलं, चूक झाली होती किरण भगत यांच्याकडून, परंतु फलंदाजांनी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, अति घाई केली आणि ती अति घाई त्यांना संकटात घेऊन गेली. धाव घ्यायची का नाही, घ्यायची का नाही, घ्यायची का नाही ही द्विधा मनस्थिती होती, परंतु शेवटच्या क्षणी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली. फलंदाज जय कृष्णा गायकवाड धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. संघाचे आयकॉन येत आहेत. विकास पवार आपल्याला बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आपल्या गोलंदाजीमध्ये तर सगळ्या महाराष्ट्राला प्रभावित केलंय. आता फलंदाजीमध्ये बघूयात कशा पद्धतीने कामगिरी आता विकास पवार करतायत, ते पाहणं देखील महत्त्वपूर्ण ठरेल. या ठिकाणी फलंदाज क्रमांक 4 बाद झालाय. 5वं षटक सुरू झालं आणि पहिल्याच बॉलवर विकेट. म्हणजे मागच्या काही ओव्हरमध्ये आपण बघितलं पहिल्याच बॉलवर विकेट आलेल्या आहेत. भूषण उघडे ज्यावेळेस गोलंदाजीला आले तिथे पहिल्या बॉलवर विकेट मिळवली. श्याम त्र्यंबके त्यांचं दुसरं वैयक्तिक षटक घेऊन आले, तिथे पहिल्या बॉलवर त्यांना विकेट मिळाली. याही ओव्हरमध्ये भूषण उघडे आले आणि धावबादच्या स्वरूपामध्ये इथे एक विकेट मिळाली. ओव्हरची सुरुवात विकेटने झाली आहे. मागच्या काही षटकांचा आपण जर विचार केला, धावफलकावर जर नजर टाकली तर 79 धावा धावफलकावर आहेत. 4 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये भूषण उघडे बॉलिंगसाठी. वाईट यॉर्करचा प्रयत्न विकास पवारच्या विरुद्ध ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला जर बचाव करायचा आहे तर मग ही लाईन तुम्हाला सातत्याने टाकावी लागते आणि हे ब्रह्मास्त्र आहे, त्याचा वापर इकडे करण्यात आलाय. पहिला बॉल विकाससाठी चांगला होता. भूषण उघडे यांचा डॉट बॉल.
बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन नाही झालंय बॅट आणि बॉलमध्ये. हा चेंडू देखील निर्धाव. चांगली गोलंदाजी, म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये भूषण उघड्यांच्या विरुद्ध 27 धावा जरी आल्या असल्या, परंतु या ओव्हरमध्ये मोठ्या आत्मविश्वासाने ते आलेत बॉलिंगला आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजांना निरुत्तरी ठेवलंय. आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण जर बघितलं तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर, समोर खेळलाय फिल्डर, तिकडे मात्र चूक करतायत. घनश्याम सोनी जे होते त्या ठिकाणी. चौकार प्राप्त केला जातोय. 4 रन्स. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. वेळ आता संपली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची, त्यामुळे अंतिम षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बॉल हवेत आहे आणि इकडे जर पाहिलं तर हा चेंडू देखील निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडलाय. तोपर्यंत धावा 2 पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. निश्चितच मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार चषक भोकर या ठिकाणी विकास पवार नावाचं वादळ बॅटिंगमध्ये आम्ही पाहिलं होतं. 17 बॉलमध्ये 50 धावांची जबरदस्त कामगिरी विकास पवार यांची पाहायला मिळाली होती. चांगली बॅटिंगही करतात. आज संघाची जबाबदारी आहे. आयकॉन आहेत, बॅटिंग करतायत. पुढे खेळलाय क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फिल्डर दूर परत. किरण भगत यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि विकास पवारला मिळते 4 धावांची हमी. अजून एक चौकार आलाय. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावफलकावर जर नजर टाकली तर 89 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आता वेळ देखील तुमची संपली आहे, त्यामुळे एक खेळाडू शेवटच्या अंतिम षटकासाठी तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम 5 ओव्हर पूर्ण झाल्यात. 89. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तर फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत जर पाहिलं तर थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे. 5 ओव्हर नंतर त्यांनी बनवल्यात 89 धावा. पाहूयात आता अंतिम षटकासाठी कुणाला पाचारण केलं जातंय, कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जातोय ते पाहणं देखील ते बरंचसं निर्णायक ठरेल. षटक क्रमांक 6 साठी पवन यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. पवन येत आहेत बॉलिंगसाठी. आज मला वाटतं अथर्व यांची अनुपस्थिती जाणवते. अंतिम षटक टाकण्यासाठी पवन यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. वय वर्ष 16-17 असलेला हा खेळाडू आहे, म्हणजे अंडर 19चा खेळाडू आहे. आणि त्याचं धाडस बघा, महत्वाचं अंतिम षटक घेऊन तो आलेला आहे. आणि निश्चितच कौतुक करावं लागेल. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्या खेळाडूसाठी. शुभमजी गोंदकर आणि हेमंत गोंदकर साहेबांच्या वतीने पवनने घेतलेल्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. कौतुक अशा खेळाडूंचं झालंच पाहिजे. शिर्डीचं भविष्य आहे आपल्या राहत्याचं. यावेळेस मात्र हा चेंडू खराब होता, दिशाहीन चेंडू. इकडे मात्र नो बॉलची घोषणा करण्यात आली आहे. आणि धावफलकावर जर पाहिलं तर 1ने वाढ होईल. धावा 90 झाल्यात. पुढचा चेंडू असणार हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी. प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची 1 रन. फ्री हिटची संधी आहे इकडे. फलंदाज अंकुश शेकडे यांच्यासाठी. पवन बॉलिंग करण्याकरिता तयार होत आहेत. अंतिम षटक घेऊन आलेले आहेत. फ्री हिटचा बॉल पाहूयात कशा पद्धतीने हाताळतायत. चांगला बॉल यावेळेस मात्र खूप चांगला बॉल. नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला बॉल जाऊन लागला आणि तिथे 1 धावाही पूर्ण झाली. धावबाची संधी होती तिथे, परंतु आता 2 धावा देखील पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पहा, जिथे विकेट मिळणार होती तिथे 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 92 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. विकास पवार होते नॉन स्ट्रायकर एंडला. पवनला आपण बघू शकतो गोलंदाजी करत असताना आज संधी मिळाली आहे. आज त्यालाही सिद्ध करावं लागेल. आज विकास पवार चांगली बॅटिंग करताना बघायला मिळाले. आयकॉन आहे. तर दुसऱ्या बाजूला अंकुश शेकडे सरांनी देखील आज प्रभाव टाकलाय आपला. आल्याबरोबर काय फटके खेळले होते. आता शेवट कसा करतायत ते पाहावं लागेल. परंतु समोर एक युवा गोलंदाज, युवा टॅलेंटेड गोलंदाज, नाव पवन, बॉलिंग साठी.
उडवलाय बॉल आणि यावेळेचा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अंकुश शेकडे अनस्टॉपेबल. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या आता पुढे जात असताना धावफलक फुलतंय खुलतंय आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा झालेल्या 98 रन. आज सुपर 8 ला सुरुवात झाली आणि पहिल्या सामन्यांमध्ये धावेंचा अक्षरशः पाऊस पडतोय. फक्त धावेंचा पाऊसच नाही तर विजांच्या कडकडाटासह पहिल्याच मॅच मध्ये धावेंचा पाऊस पडलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फलंदाजांनी आपली पॉवर दाखवली आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 49 आल्या होत्या. परंतु त्यानंतर विकेट आल्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाला संधी मिळाली या सामन्यामध्ये थोडंसं पुढरागमन करण्याची. परंतु अंकुश शेकडे आले आणि त्यांनी देखील धावा वसूल करायला सुरुवात केली. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आलेला आहे. कमी गतीने व्हेरिएशन. यावेळेस मात्र मिश्रण दाखवलंय. बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर केला या ठिकाणी पवन यांनी आणि चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय. बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगला बॉल इकडे आपल्याला बघायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला ही दृश्य दाखवली जात आहेत. बॅट अगोदरच आली. फसवा चेंडू होता आणि फलंदाजाला फसवलं. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन विकेट टेकिंग डिलिव्हरी म्हणून त्याचा वापर केला जातो आणि हा चेंडू जर आपण बघितलं तर निर्धाव आलेला आहे. पवनचं कौतुक असेल. परत एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. लॉंग ऑफ वरून फिल्डर वैभव जाधव, लॉंग ऑन वरून शोएब पटेल येत आहेत. तोपर्यंत जर बघितलं तर एकदा पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जर बघितली तर 99 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 99 रन्स. 4 खेळाडू बाद 99 धावा धावफलकावर. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या देखील आपल्याला सामन्यामध्ये होताना बघायला मिळाली. या सामन्यात निश्चितच अनेक विक्रम झाले. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 49 हा देखील विक्रम जय बजरंग वैजापूर आणि या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या सुद्धा बनवली आहे त्यांनी. यावेळेस थोडीशी दिशा खराब आहे. मागे फिल्डर चूक करतात आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप गेलाय. 22च्या मदतीने हा चौकार आलाय. 4 रन्स. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चुका होताना बघायला मिळत आहेत. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण या अगोदर जर बघितलं तर कॉलबॅक मध्ये एक संधी होती. कॉलबॅक मधून विजय मिळवत सुपर 8 मध्ये साई 11 शिर्डी काल दाखल झाली. आज जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये देखील बऱ्याचशा चुका झाल्या. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बऱ्याचशा त्रुटी आढळल्या आणि अशा चुका जर होत राहिल्या तर मग निश्चितच तुम्हाला पराभवाच्या दिशेने जावं लागेल. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. फुल टॉस. त्याला दिशा दिली आहे. मागे अमोल डुबे येत आहेत बॉलवर. एकच धाव तिकडे मिळेल. रिटर्न चांगला दिलाय. दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु दुसरी मिळणार का? नाही मिळणार. फलंदाज होत आहे धावबाद. पहिला डाव संपलाय आणि पण अमोल डुबे अखादी दिशेपर्यंत जाऊन देखील आपल्या राहता तालुक्याचं नाव उज्ज्वल करणारे अमोल आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. आपल्या राहता तालुक्याचे अनमोल रत्न म्हणून त्यांच्याकडे निश्चितच पाहिलं गेलेलं आहे. तेच आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला विकास पवार ज्यांच्या नावाची प्रचंड चर्चा सध्या आमच्या घडीला आहे तेच आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. विकास पवार 105चा पाठलाग आहे. पहिला बॉल टाकला जातोय. ओहो पहिलाच बॉल प्रचंड वेगात टाकला गेला होता आणि अगदी शरीरावर जाऊन आदळतोय बॉल. धाव इथे मिळणार नाही. पहिला चेंडू मात्र इकडे थोडीशी दहशत निर्माण करण्याला असं म्हणू शकतो आपण. विकास पवार यांनी पहिल्याच बॉलवर थोडीशी दहशत निर्माण केली आणि पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर बाउन्सरचा वापर केला गेला होता. ब्रेटली बाउन्सर. यावेळेस बॉल हवेत आहे. फटका फसतोय. फाईन लेग. बॉलला जज करतायत परंतु तिकडे कॅच कॅरी करू शकलेले नाहीत आणि झेल इथे निसटलेला आहे. झेल कुणाचा निसटलाय? हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. अमोल डुबे यांचा झेल इथे निसटला आणि अमोल डुबे यांना मिळाली आहे एक लाईफ लाईन.
वेगात यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर फ्रॅक्चर अमोल दुबे यांनी यष्ट्या दाखवल्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या विकास पवारने त्या वाकवल्या. पहिला धक्का, पहिली विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मागच्या चेंडूवर एक संधी निर्माण केली होती, झेल होऊ शकला नाही, तिथे क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आणि त्यानंतरच्या चेंडूवर विकास पवारने सरळ यष्ट्याच उडवल्या आणि फलंदाज अमोल दुबे यांना माघारी पाठवलं. पहिली मोठी विकेट नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची बॅट बोलली आहे वैभव जाधव आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. नांदगावचे सुपरस्टार आहेत, नांदगावचे बाहुबली फलंदाज म्हणून त्यांची ओळख राहिली आहे, तेच आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला विकास पवार ज्यांचा वेग सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, परंतु आज इथे मात्र फलंदाजांना त्यांच्या वेगाविरुद्ध त्यांच्या गोलंदाजीच्या विरुद्ध धावा बनवायच्यात आव्हान आहे. शॉर्ट बॉलचा वापर आणि वैभव जाधवने बॉलला घडवली आहे हवाई सफर. शॉर्ट अँड बॉल प्रत्युत्तर दिलंय, षटकार ठोकलाय, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. लाईन खूप लवकर पीक केली, आखूड टप्प्याचा बॉल होता, ओळखला, त्याला पूल केला आणि सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलं. स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला आणि या 6च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल, धावफलकावर धावा 8. वेगात टाकलाय, यावेळेस देखील त्याला फक्त दिशा दिली आहे. पायांवर टाकलेला बॉल त्याला वैभव जाधवने दर्शन बाउंड्री लाईनचे घडवलेत आणि लागोपाठचा हा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 2 षटकार आले आणि या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावफलकावर आपण टाकूयात नजर. एकूण धावसंख्या 14 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न करावे लागतील, जरी मोठं लक्ष असलं परंतु तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहेत. प्रयत्न केले तर यशापर्यंत जाऊ शकता. पाहूयात काय घडेल. बॉलिंगसाठी विकास पवार, तर समोर नांदगावचे वैभव. यावेळी चांगला बॉल, इकडे हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर. शेवटचा चेंडू आपण जर बघितलं तर निर्धाव आलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकंदर 14 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. 1 बाद 14 धावा. अजून 91 पाहिजे. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. चला, वेळ देखील आपल्यासाठी महत्वाची आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 14 बनवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहूयात गोलंदाजीकडे बघायला मिळतील. मला वाटतं अल्ताफ शेख यांच्या हातामध्ये बॉल दिला जाईल, जे स्वतः संगणक आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये मोठा संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला. म्हणजे अमोल दुबे यांची विकेट आली, परंतु वैभव जाधव आल्याबरोबर त्यांनी देखील 2 षटकार खेळले पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 झाल्या. आता 30 चेंडूंमध्ये 91 धावांचं टार्गेट आहे. होऊ शकतात, पॉझिटिव्ह इंटेंटने खेळावं लागेल, होऊ शकतात. त्यासाठी मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मनात विजय मिळवावा लागेल की ही मॅच आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. या उद्देशाने जर तुम्ही लढले तर निश्चितच तुम्ही विजयापर्यंत जाऊ शकता. आणि पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो. तुम्हाला मनात अगोदर विजय मिळवावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही हे रणांगण आपोआप जिंकू शकता. त्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना अधिकचे प्रयत्न करावे लागतील. फलंदाजांचा कस लागेल. पाहूयात काय होईल. मॅच मात्र महत्वाची आहे. 30 चेंडूंमध्ये 91 धावांची गरज. फुल टॉस मिळालाय, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर पॉईंट मध्ये फिल्डर आहेत, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. धाव मिळणार नाही. पहिला चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. अर्थात फुल टॉस होता, परंतु त्याला योग्य दिशा देऊ शकले नाहीयेत. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. परत एकदा फुल टॉस, परंतु यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली आहे धरी
आणि घनश्याम सोनीजी यांनी फटका खेळलाय, लय भारी चौकार आलेला आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यावेळेस देखील फुल टॉस मिळाला, परंतु यावेळेस त्याला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बिटवीन द गॅप या बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं, चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावा 18. कमी गतीने टाकला, योग्य दिशा दिली आहे, फिल्डर फार दूरवर आहेत आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फटका खेळलाय कडक, घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे चौकार आले. पहिला चेंडू निर्धाव जरी आला असला, परंतु घनश्याम सोनीजी यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. काल खूप चांगली बॅटिंग केली होती घनश्याम सोनीजी यांनी, त्याची पुनरावृत्ती आज देखील करावी लागेल, कारण बनवायच्या तब्बल 105. फुल टॉस, परत एकदा खराब लाईन आणि यावेळेचा बॉल देखील जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं ना तर 3 चेंडू खराब आले आणि तदनंतर जर बघितलं तर त्या 3 चेंडूंवर 3 चौकारही आले. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावर, योग्य दिशेने, योग्य ठिकाणावर टाकावा लागणार आहे. अल्ताफ शेख यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल हवेत, फिल्डर समीर जोंधळे बॉलच्या खाली आणि इथे अल्ताफ शेख यांचा पलटवार. फलंदाज घनश्याम सोनीजी होतात झेलबाद. विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. हॅलो. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस जर बघितलं तर फ्रंट फुटवर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिड विकेट मध्ये बॉल, फिल्डर होते समीर जोंधळे, तिकडे खूप चांगल्या पद्धतीने कॅच कॅरी करताना बघायला मिळाले. घनश्याम सोनीजी यांची विकेट आली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. बॅटिंगसाठी स्वतः संघनायक भूषण उघडे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. आता नजरा भूषण आणि त्यांच्या जोडीला वैभव या 2 फलंदाजांवर नजरा राहणार आहे. त्या 2 फलंदाजांवर मदार. मात्र आता साई 11 शिर्डी या संघाची राहणार आहे. समीकरण 25 बॉलमध्ये 79 धावांची अजूनही गरज आहे. 25 बॉल बाकी आहेत, 79 धावा बनवायच्यात. होऊ शकतात, लढावं लागेल, होऊ शकतात. त्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. यश हे प्रयत्नांना चिटकलेलं असतं. तुम्ही प्रयत्न करत राहा, यशापर्यंत तुम्ही जाणार आहात. अल्ताफ शेख निश्चितच पहिल्या 3 चेंडूंवर अपयश आलं, परंतु त्या अपयशानंतर विकेट देखील मिळवून दिली. यावेळेस मिडॉनमध्ये बॉल अडवलं जातं. जे कृष्णा गायकवाड येत आहेत बॉलवर. हा चेंडू मात्र इकडे आपण बघू शकता निर्धाव घोषित केला जातो. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 26 धावा, 2 खेळाडू बाद, 24 बॉलमध्ये 79ची अजूनही गरज. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा 26, साई 11 शिर्डी. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आता 24 बॉलमध्ये 79ची ही गरज आहे. 24 बॉलमध्ये 79 पाहिजे त्या मॅचला जिंकण्याकरिता. षटक क्रमांक जर बघितलं तर आता 3ला सुरुवात होते आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रदीप माळवे आलेत बॉलिंग करण्यासाठी आणि पहिला चेंडू जर आपण बघितला तर हातातनं निसटला. अगदी डेड बॉलची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली.
24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये 79 ची गरज आहे वैभव जाधव स्ट्रायकर एंडकडे. चांगला स्ट्रोक, वाह, दर्शनीय फटका. हा बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. फोटोजेनिक स्ट्रोक, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अतिशय सुंदर फटका. स्टंपच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला मेरिटवर खेळले. यावेळेस परत एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, मनगटी फटका. यावेळेस मनगटाची ताकद दाखवली आहे वैभव जाधव यांनी आणि या बॉलला देखील सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलं. 6 धावा, षटकार आलेला आहे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मित्रांनो, वैभव जाधवने आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्या आणि त्या 5 चेंडूंमध्ये 4 षटकार त्याने खेळलेले आहेत. आता मॅचचं समीकरण 22 बॉलमध्ये पाहिजेत 67 धावा झालेल्या आहेत. 38 गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता वैभव जाधवच्या विकेटची प्रतीक्षा निश्चितच असणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने आता कामगिरी होणार. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर प्रदीप तयार होत आहेत. यावेळेस बॅटची एज, बॉल थोडासा पुढे पडलाय. रमेश शिराळे मला वाटतं तिकडे होते. चांगला प्रयत्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. प्रयत्न तर चांगले केले होते आणि म्हणतात ना की तुमच्या प्रयत्नांची उंची जर मोठी असेल तर यशाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो. अवघड झेल होता, बराचसा पुढे पडला होता, परंतु प्रयत्न खूप चांगले. तिकडे रमेश यांचे एक सिंगल तिकडे पूर्ण झाली आणि धावसंख्या 1ने पुढे जाते. कॅप्टन चला साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी आणि शिवसाई आदर्श कोपरगाव. इनिंग ब्रेकमध्येच आम्ही तुम्हाला कॉल दिला होता. चांगला चेंडू मात्र निर्धाव आलाय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन इकडे आपल्याला बघायला मिळत आहे. आज सुपर 8 मध्ये आपण आलोय आणि विशेष म्हणजे सुपर 8 मध्ये आलेल्या ए ग्रुप मधले पहिले 4 संघ आज इथे आपल्याला निश्चितच खेळताना बघायला मिळत आहेत आणि त्यातली ही पहिली लढत साई 11 शिर्डी एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग वैजापूर. या 2 टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस डाव्या स्टेजच्या बराचसा बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावर. समीकरण 20 चेंडूंमध्ये पाहिजेत अजूनही 65 धावा. 20 चेंडूंमध्ये 65ची अजूनही गरज. प्रयत्न करावे लागणार आहेत बॉलिंगसाठी. प्रदीप फुलर लेंथवर. शिवसाई आदर्श कोपरगाव संघाचे संघनायक शिवसाई आदर्श कोपरगाव. हे बा कॅप्टन, आपल्याला विनंती आहे, चला लवकर. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुम्हाला कॉल दिला होता. आता जवळपास दुसऱ्या इनिंगचे 3 ओव्हर पूर्ण होत आलेत. त्यामुळे कृपया करून विनंती आहे. कोपरगाव टीम, शिवसाई आदर्श. चांगला स्ट्रोक, ऑफ ड्राईव्ह केला होता. विकास पवार आहे तिकडे. अगदी घरंगळत बॉल गेला. या मैदानाला घासत आणि चाटत लॉंग ऑफमध्ये विकास पवार बॉल अडवतात. एक सिंगल पूर्ण होते आणि 3 ओव्हर देखील पूर्ण होत आहेत. 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 42. अजूनही 18 बॉल बाकी आहेत आणि या 18 बॉलमध्ये 63ची गरज. टॉस करायचा आहे कोपरगाव टीमचे कॅप्टन. चला लवकर. शिवसाई आदर्श. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शिवसाई आदर्श कोपरगाव संघाचे जे खेळाडू इथे आलेले आहेत सगळ्यांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या मागे एकत्र यायचे. शिवसाई आदर्शचे सगळे खेळाडू कॉमेंट्री बॉक्सच्या मागे या. 18 बॉल बाकी आहेत आणि या 18 बॉलमध्ये 63 धावांची मित्रांनो गरज. बॉलिंग करण्याकरिता अल्ताफ शेख. स्ट्रायकर एंडकडे जर बघितलं तर वैभव जाधव, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. वैभव जाधव जोपर्यंत आहेत, भूषण उगडे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत मॅच संपलेली नाही आहे. पाहूयात आता काय होईल. 63ची गरज तर आहे. 18 बॉल बाकी आहेत आणि बॉलिंग करण्याकरिता
अल्ताफ शेख यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. चौथं षटक. फुलर लेंथवर चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर येत आहेत, विकास बॉलला अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जर आपण बघितली मित्रांनो तर 43 वर जाऊन पोहोचलेली आहे. 17 बॉल आणि अजूनही 62 धावांची आवश्यकता. आता दोन कॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध याही ओव्हरमध्ये. फुलर लेंथवर मिळालाय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि गोलंदाजाला आसमान दाखवलंय. भूषण उघडेचा तडाखा. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईन पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फुलर लेंथवर बॉल मिळाला. खूप चांगला चेंडू होता, परंतु फटका त्यापेक्षाही सुंदर भूषणच्या बॅटमधून. परत एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. कनेक्शन यावेळेस प्रॉपर झालेलं नाहीये. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावा झालेल्या आहेत 50 धावा अजूनही पाहिजे त्या मॅचला जिंकण्यासाठी. 55 बॉल तुमच्याकडे 15 आहेत. 15 चेंडूंमध्ये अजूनही 55 धावांची गरज. कमी गतीने टाकला होता बॉल. लॉंग ऑफ मध्ये खेळलेला आहे. फिल्डर येत आहेत. अल्ताफने या ओव्हरमध्ये प्रभाव टाकलाय. भूषण उघडेने जरी एक षटकार खेळला असला, परंतु तो चेंडू खराब नव्हता. चांगल्या चेंडूवरच षटकार आला होता. परंतु तदनंतर जर बघितलं आपण तर 2 चेंडू त्यानंतर देखील आले, तेही चांगल्या टप्प्यावर आले. तिथे त्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा. समीकरण आता 14 बॉल बाकी आहेत. 54 धावांची गरज आहे. बॉल तयार आहेत. परत एकदा यावेळेस देखील खूप चांगला बॉल, लाजवाब चेंडू या ठिकाणी बघायला मिळालाय. फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलं. फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ ठेवलं या चेंडूने आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळतोय. धावा फलकावर धावा 51. 2 खेळाडू मागे परतल्यानंतर आता या 2 फलंदाजांवर जबाबदारी आहे. म्हणतात ना की कागज के बेजान परिंदे भी उडते हैं जनाब, बस डोर सही हात में होनी चाहिए. आणि या मॅचला जिंकलं जाऊ शकतं, फक्त आता तुम्हाला लढायचंय. यावेळी चांगला बॉल होता, हार मानून चालणार नाही. लॉंगॉनकडे बॉल. एक सिंगल पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. ओव्हर नंबर 4 संपलाय. अल्ताफच्या या ओव्हरमध्ये धावा आल्या 10. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये बघायला मिळाली. आणि आता शेवटचे बॉल बाकी आहेत 12. पाहिजेत 53 धावा. 12 चेंडूंमध्ये 53ची गरज. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. नाणेफेक केली जाते यानंतरच्या सामन्याची. एका बाजूला शिवसाई आदर्श कोपरगाव आणि त्यांच्या विपक्ष साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी. शुभम गोंदकर आणि हेमंत गोंदकर साहेबांच्या शुभ हस्ते होतो टॉस. साई समर्थ टायर्स आणि वायफायचे सर्वे सर्वा त्यांच्या शुभ हस्ते. शुभम भाऊ आणि हेमंत भाऊंच्या शुभ हस्ते होतो टॉस. यस, टॉस मला वाटतंय शिवसाई आदर्श कोपरगाव संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या मॅचच्या दिशेने आपण जाऊ. 2 विकेट माघारी परतल्यानंतर मॅच आली आहे 11 बॉल 53. भूषण 9 धावेंवर, वैभव जाधव 28 धावेंवर खेळतायत. समीकरण आहे 11 बॉल 53. बॉलिंगसाठी विकास पवार ज्यांचं हे महत्वाचं षटक आहे आणि या सामन्यातलं हे निर्णायक षटक आहे. बॉल हवेत आहे, फटका फसतोय. फिल्डर अमोल साळवे बॉलच्या खाली आणि तिकडे पकडला जातोय एक अप्रतिम झेल. फलंदाज भूषण उघडे यांचा संपतोय खेळ. भूषण उघडे आउट. बॅक टू द डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. भूषण उघडे माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे सुपरस्टार, कन्नडचे घर उडणारी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शोएब पटेल बॅटिंगसाठी दाखल होत आहेत.
10 बॉल बाकी आहेत आणि या 10 बॉलमध्ये आता 53 धावांची आवश्यकता. बॉलिंग करण्याकरिता विकास पवार ज्यांनी आपला प्रभाव टाकलाय. चेंडू टाकलेत 8, धावा दिल्यात 14, विकेट मिळवल्यात 2, अमोल दुबेची 1 विकेट आणि आता भूषण उघडे यांची विकेट. म्हणजे आयकॉन आणि कॅप्टन या दोघांना विकास पवारने माघारी पाठवलं. आता बॅटिंगसाठी आलेत शोएब पटेल. 10 बॉल बाकी आहेत, 53 धावांची अजूनही आवश्यकता. विकेट टाकलाय, त्याला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेग मध्ये अंकुश शेकडे सर येत आहेत बॉलवर. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. आज अंकुश शेकडे सरांनी बॅटिंग मध्ये देखील काय कमाल केले, धमाल केली आज बॅटिंग मध्ये. सनीभाऊ राजपूत आणि मुज्जूभाई शेख यांची टीम एका बाजूला आहे. अर्थात जय बजरंग वैजापूर आणि त्यांच्या विपक्ष संघ आपल्याला नवीन भाऊ शेजबळ यांची टीम साई 11. त्यावेळेस चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळाला, बाहेर निघाला आणि यावेळेस थोडासा पेस ऑफ केला होता. तुम्ही जर बघितलं ना तर मागच्या काही चेंडूंच्या तुलनेत त्या चेंडूचा वेग थोडासा काढून टाकला होता विकास पवार यांनी. हे विरेशन आहे या गोलंदाजाकडे. समीकरणावर जर नजर टाकली तर 8 बॉलमध्ये 52 धावांची गरज. हा सामना आता गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने हळूहळू झुकतोय आणि विजयाचा सुगंध निश्चितच आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला येऊ लागलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिंगसाठी बॉलम, वाह, खूप चांगला बॉल. यावेळेस विकास पवारच्या या चेंडूने वैभव जाधवचे चरण स्पर्श केलेत. एक सिंगल पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना या गोलंदाजीसाठीच तर ओळखले जातात विकास पवार. आपल्या प्रचंड वेगासोबतच आपला अचूक टप्पा देखील सातत्याने दाखवत आलेले आहेत. धावा झालेल्या 54. मॅच 7 बॉलमध्ये अजून 51. या मॅचला जिंकण्यासाठी साई 11 शिर्डी पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग राहिली. जय बजरंग संघाकडनं पण जर विचार केला तर सुरुवातीला अमोल साळवे यांनी चांगली बॅटिंग केली. त्यानंतर अंकुश शेकडे सरांनी देखील चांगली बॅटिंग केली आणि संघाला एक चांगल्या टोटलकडे ते घेऊन गेले. आपण पहिल्या डावाचा जर विचार केला मित्रांनो तर 2 ओव्हरमध्ये 49 होत्या. आता शेवटचे बॉल इकडे 6 बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये 50ची गरज आहे. ओव्हर संपली. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 50 धावांची आवश्यकता. 1 मिनिट आणि 40 सेकंद अजून बाकी आहेत आणि त्याच्या अगोदरच 5 ओव्हर पूर्ण केलेले आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाने. त्यामुळे निश्चितच कर्णधारांचं त्यासाठी कौतुक असणार आहे. नवीन भाऊ आणि अमोल दुबे यांना पण आपल्या स्क्रीनवर बघू शकता. निश्चितच चर्चा सुरू आहे की आता यानंतर कशा पद्धतीने रणनीती आखल्या जाणार आहेत, कशा पद्धतीने यानंतर कामगिरी करायची आहे, त्या सर्व चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. आपल्या डगआउटमध्ये साई 11 शिर्डीच्या होत आहेत. चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड हा फटका खेळला होता. फिल्डर मागे रमेश शिराळे बॉल अडवतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. पहा, या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडू काहीतरी नवीन घेऊन येतो, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो आणि म्हणतात ना की अपनी मंजिल के रास्तों पर आगे बढ़ने का मजा लो. हर नया एक दिन हर नई किताब है, बस उसे पढ़ने का मजा लो. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितल्यानंतर प्रत्येक बॉल हा काहीतरी लिहिणार आहे. यावेळेचा बॉल उडवलाय आणि वैभव जाधव यांनी या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. अजून एक तगडा प्रहार, वैभवचा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणी. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल केलं आणि सक्सेसफुल तो स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा प्राप्त गेलेल्या आहेत आणि या 6च्या मदतीने धावा झालेल्या आहेत 62 धावा. परत एकदा फुल टॉस मिळाला आहे, त्याला बिटवीन द गॅप खेळलं. चांगला स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह, बॉल मात्र सीमारेषेच्या पार. षटकारा पाठोपाठ चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये पाहिजेत 39 धावा. साई 11 शिर्डी या संघाला मॅचला जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 39ची गरज आहे. बनवायच्या होत्या तब्बल 105. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या 5व्या दिवशी पहिल्याच मॅचमध्ये झाली. सुरुवात अशी आहे तर मग शेवट कसा असेल. इथे मात्र पहा, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण
आणि बॉल मात्र सर लॉंग स्टॉप मध्ये 4 धावा मिळत आहेत. आलाय भाग्यशाली चौकार, 4 धावा. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत धावेंचा पाठलाग करत असताना आदर्श कामगिरी आपल्याला निश्चितच वैभव जाधव यांची बघायला मिळालेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत ते. धावफलकावर जर बघितलं तर धावत संख्या 70 आहे आणि त्यातल्या 44 धावा वैभव जाधवने बनवलेले आहेत. 44 रन्स नॉट आउट, 15 चेंडूंमध्ये 44, 5 षटकार 2 चौकारांच्या मदतीने. दुसऱ्या बाजूला शोएब पटेल 3 चेंडू आणि 3 धावा, 1 बॉल आणि 34ची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि 34 धावा पाहिजेत. यानंतर शिवसाई आदर्श कोपरगाव आणि साई सिद्धी वॉरियर शिर्डी सज्ज रहा. यावेळेसचा चेंडू इकडे खराब आहे, नो बॉल. थोडासा पाय घसरला. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी. प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची 1 रन. फ्री हिटची संधी आहे. शोएब पटेल यांना हात खोलण्याची संधी मिळाली आहे. शेवटच्या चेंडूवर 1 चेंडूंमध्ये पाहिजे 33. समीर जोंधळे अंतिम षटक इथे टाकतायत. बॉल हवेत आहे, फटका फसतोय. स्वतः गोलंदाज समीर जात आहेत. झेल होतोय, परंतु इकडे बॉल फ्री हिटचा होता. मॅच देखील या ठिकाणी संपलेली आहे. सामना जिंकलाय जय बजरंग वैजापूर या संघाने मात्र ही मॅच जिंकली आहे. मनापासून अभिनंदन. विजयाच्या लक्ष शुभेच्छा आणि हार्ड लक साई 11 शिर्डी. पुढील वाटचालीसाठी साई 11 शिर्डीला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच ज्यांनी